गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। यथा सूर्य एकोऽप्स्वनेकश्चलाशु स्थिरास्वप्यनन्यद्विभाव्यस्वरूपा चलासु प्रभिन्नासु दिश्वेक एव सनित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा। बाळ हस्तामलक विश्वगुरु आचार्यांना आत्मा पुण्य व पाप यापासून अलिप्त आहे याचा अनुवाद करून सांगतात। आड म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यासाठी खणलेला एक गड्ढा, विहीर, तळे, थिल्लर म्हणजे उथळ डबले, कमी ज्ञानी किंवा चंचल वृत्तीचा, किंवा पाण्याचे पात्र, पात्रामध्ये सूर्याचे प्रतिबिंब निर्धारित दिसते, पण निश्चय करतो की अनेक पात्रातील प्रतिबिंब एका सूर्याचे आहे। पाणी हलले की ते हलल्यासारखे दिसते, पाणी थांबले निश्चळ झाले की ते सुद्धा शांत दिसते। पाणी बिंबाच्या आधी जसे निश्चळ होते तसे अचळतातीत पाणी आहे, म्हणजे चलन आणि शांत ह्या दोन्ही भावाला सोडून पाणी जशाला तसंच आहे। बघा, आता अनेक पात्रामध्ये प्रतिबिंब दिसत असतं आणि एकाच सूर्याचे ते प्रतिबिंब दिसते। तर पाणी गडूळ असलं की ते गडूळ दिसतं, पाणी हलणारं असलं वाऱ्यामुळं की ते प्रतिबिंब हलणारं दिसतं, आणि पाणी स्थिर असलं की ते सुद्धा कसं दिसतं, स्थिर दिसतं। मग पाणी गडूळ आहे का हलणार आहे? गडूळ नाही, हलणारे नाही, आणि ते शांतसुद्धा नाही, कारण ती प्रतिबिंब जसं आहे ती बिंबरूप आहे। फक्त कुठं व्हायला लागलं परिवर्तन? पाण्यामध्ये। त्यात माती मिसळली की गडूळ व्हायला, वाऱ्यानं झुळूक हाणली की हलायला लागलं, आणि वारा शांत झाला की ही बी शांत व्हायला लागली, असं प्रकार व्हायला लागले। पाणी अनेक रूपाने भासवते। आकाशात पाहिले तर अवघा म्हणजे सगळा सूर्य एकच पाण्यात न शिरताही दिसतो। ते पाण्यात शिरला का सूर्य? ते आपल्या महिमेतच आहे, पण त्याची त्याला काय म्हणतात, प्रगटता त्याच्यामध्ये दिसायला लागली, ज्ञप्ती म्हणतात त्याला, की ती अशी व्यवस्था आहे की तिथं ते दिसतंय। जसं आरसा आहे ना, आरशामध्ये अशी व्यवस्था आहे की तिथं कुठलंही चित्र प्रतिबिंबित होते, उपलब्धता आहे तशी। कारण आरसा मातीच्या शुद्ध कणापासून झालेला आहे आणि दगड मातीच्या अशुद्ध कणाचा आहे, म्हणून दगडामध्ये दिसत नसते। म्हणून गण लावायला आपण दगड घेतो का आरसा? आरसा घेतो। म्हणून अनुलक्षी म्हणजे लक्ष केंद्रित करणे, लक्ष ठेवणे, उद्देशून बोलणे, अवलोकन करून पाणी आपले लक्ष केंद्रित करते। संपूर्ण सूर्याचे प्रतिबिंब अनश्वग्नी भाग्यलक्षण यालाच तत्वतः म्हणतात असे जाणा। अनन्वय अलंकार हा अर्थालंकाराचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये उपमेयाची तुलना करण्यासाठी, म्हणजे ज्याचे वर्णन केले जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याचं वर्णन करायचं त्याला उपमेय म्हणतात, आणि ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात। उपमा देतोच ना आपण एखाद्याला, तसं इतर कोणतीही गोष्ट न मिळाल्याने त्या उपमेयाची तुलना त्याच उपमेयाशी केली जाते। अद्वितीयता असते, कारण त्याच्यासारखं कोणीच नाही आहे। मग ब्रह्मासारखं कोणीच नाही तर तुम्हाला कोणतं उदाहरण देऊन सांगावं की हे ह्याच्यासारखं आहे म्हणून? आता तुला काय सांगावं? ती जसं नवीन मुलगी असती वयात आलेली आणि अनुभवी आजी असती, तर आता अनुभवी आजीला कसं सांगावं तिनं की पतिसुख कसं असतं म्हणून? ती ज्याचा त्यानं अनुभव घ्यावा लागतो, असं सांगता येत नाही। पण कसं शब्दात कसं सांगते? सांगायसारखं नाही ना ते। असं थोडीच आहे की बुवा साखर कशी लागली
ते म्हणते गोड लागली. हे आहे सांगायसारखं. गुळ कसा लागला, गोड लागला, हे आहे सांगायसारखं. पण ते सुख कसं सांगावं की कसं आहे म्हणून, त्याच्यासारखी दुसरं काही नाही ना. त्याच्यासारखा रस दुसऱ्यात नाही. तसा राम रसासारखा रस दुसऱ्या कशातच नाही. राम रसाची या चवी आन रस न रुचती जेवी. त्याचा रस दुसऱ्याकडे सारखा सांगता काय येत नाही, कारण वस्तू तशी नाही आहे दुसरी. मग दोन वस्तू अशा, मग त्याच्यात भेद करता येतो. आंब्याचा रस आणि कारल्याचा रस करता येऊ का नाही फरक? हे कडू आहे, हे मस्त आंब्याचा रस गोड आहे, असं फरक करता येतो. पण आता आंब्यासारखा आंबाच नाही तर मग काय म्हणून सांगावं तुम्हाला. आता तसं आत्म्यासारखा आत्मा दुसरा नाहीच तर काय म्हणून तुम्हाला सांगावं की हे कसं आहे म्हणून. अद्वितीय आहे. सूर्य पाण्यामध्ये शिरला नाही म्हणजे माखलेला, म्हणजे एखाद्या गोष्टीने भरला नाही. रक्ताने चिखलाने शरीर कपडे माखले जातात बरं का. तर जल स्वरूपात भरला नाही. पाण्यात दिसत असताना बिंब अलिप्तत्वाने, म्हणजे तो अलिप्त आहे, त्याच्याहून वेगळाच आहे. संचला म्हणजे जशाला तसाच साठलेला आहे तो. हालचाल करणे, थरथरणारा, थरथर दिसते ना, हालचाल करणारा सूर्य अलिप्त आहे, त्याच्याहून वेगळा आहे. याचप्रमाणे आत्मा पहा. आता तुम्हाला माखला या शब्दाचं एक उदाहरण देतो. स्वप्नीची या घाया ओखद चिवची धनंजया. स्वप्नामध्ये घाव लागला तर त्याला रामबाण उपाय काय आहे? त्याला जाग करणं, त्याला झोपेतून जाग करणं. तसं घायाळाचा करिता संग अंगे अंग माखले. घायाळ माणूस आहे, त्याला रक्तबंबाळ झाला आणि ती आला पळत तिकडून आणि त्याला आपण मिठी मारली. तर त्याला मिठी मारल्यावर त्याच्या अंगाचं रक्त याच्या कपड्याला लागलं आणि सगळे कपडे लाल झाले. ते म्हणाले, दादा तुम्हाला कसं काय मार लागला? अरे मार नाही लागला, तर तुझ्याच अंगाचं रक्त इकडं लागलं. ते अंगे अंग माखले, याचं रक्त त्याला लागलं आणि ते भरलं अंगानं, त्या रक्तानं भरलं. तसं प्रत्येक शरीरामध्ये आत्मा प्रतिबिंबित झालेला आहे. त्याला प्रत्यक्ष चैतन्य म्हणतात. प्रत्येक शरीरामध्ये चैतन्य काय झालेले? प्रतिबिंबित. अविद्यायुक्त चैतन्य, अंतःकरणयुक्त चैतन्य, त्याला जीव चैतन्य म्हणायचं. अंतःकरण आणि त्याच्यामध्ये चैतन्याची प्रगटता. त्याला ग्रस्त म्हणजे पीडित किंवा त्रस्त, बाधित झालेला आहे, पकडलेला आहे. कशानं? पाप पुण्याने कर्माने पीडित झालेला आहे, असे मूर्ख लोक कल्पित कल्पना करतात की तो जीव काय झाला? पाप पुण्यानं ग्रसित झाला, पीडित झाला, लय दुःखी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, हे असे मूर्ख लोक कल्पना करतात त्याला. सूर्य डबक्यात शिरला नाही तरीही तिथे दिसतो, प्रतिबिंबलेला दिसतो. तसा आत्मा जन्मला नाही, चैतन्य रूपाने जन्मलेला दिसतो. आत्मा जन्मलेला दिसतो पण जन्म झालेला नसतो. प्रतिबिंब सूर्याचं डबक्यात शिरलेलं दिसतं पण ते शिरत नसतं. त्याच्यात ती प्रगट होण्याची ती उपलब्धता आहे. तसं इथं आरशामध्ये चैतन्य प्रतिबिंब दिसण्याची उपलब्धता आहे. तसं या अंतःकरणामध्ये चैतन्य प्रतिबिंबित होण्याची उपलब्धता आहे. मग आपण तर चैतन्य स्वरूपच आहोत ना. तसा आत्मा जन्मला नाही, चैतन्य रूपाने जन्मलेला दिसतो. खड्ड्यात जर शेण कालवले तर बिंब आणि प्रतिबिंब त्या शेणाने भरत नाहीत, असं जाणा. खड्ड्यामध्ये काय कालवलं? आता शेण कालवलं. ते शेण कालवल्यावर आता जे पडलं का, तर त्या सूर्यामध्ये शेण कालवलं गेलं का? त्याच्या ठिकाणी दिसायले, पण तिकडं पहा ना तुम्ही वरी, तिकडं काहीच नाही, लेपच नाही कशाचा, शेणाचा नाही, पाण्याचा नाही, भिजलं नाही,